सुपात्र तया ठविता मा पुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचन्यंती भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जीवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। 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 चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता। काय भक्तीच्या त्या वार्ता मज दावा व्यासुभटा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी मायाताई भवर यांना जाऊन आपल्यामधून 10 दिवस पूर्ण झाले। तसेच ज्यांनी मला आजची सेवा दिली ते निलेश मामा व माझे वडील किशोर भाऊ तनपुरे त्यांचे मनापासून आभार मानते। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या गुरुकृपेने माझे आई वडील व तुम्ही सर्व श्रोतेजन टाळकरी माळकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावरी वार करी संताचिया। वार करी संताचिया। वार करी संताचिया। मस्तक हे पायावरे वार करी संताचिया। वार करी संताचिया। वार करी संताचिया। मस्तक हे पायावरी वार करी संताचा। वार करी संताचा। वार करी संताचा। मस्तक हे पायावरे वार करी संताचा। या वार करी संताचा। या वार करी संताचा। मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या। देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया। ना म्हणो नये धनंजया जिया परी। ह्या ओवीचा थोडक्यात अर्थ असा की जन्माला आल्यानंतर मनुष्याला जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना
नाही म्हणता येत नाही, ते भोगावेच लागतात. हा झाला ओवीचा थोडक्यात अर्थ. आजच्या प्रवचन रूपी सेवेकरता ज्ञानेश्वरी मधीलच का ओवी निवडली? बाकीचे ग्रंथ या जगात नव्हते का? तर असं नाही. ज्ञानेश्वरी हा हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीला हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठे महत्त्व दिले जाते. कारण जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या मुखारविंदातून ही गीता, तीच ज्ञानेश्वरी, स्वतः अर्जुनाला उपदेश केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, जेने निगमावल्ली प्रकट केली. स्वतः श्रीकृष्णाने आपल्या मुखारविंदातून ही गीता अर्जुनाला उपदेश केली. कारण अर्जुन युद्ध करण्यास नाही म्हणत होता, कारण त्याच्या समोर सर्व त्याचे भाऊबंद होते. म्हणून त्याला मोहामधून काढण्यासाठी ही गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केली. स्वतः श्रीकृष्ण गीतेत वर्णन करतात. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोणी श्रीराजे, संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाला सांगण्याचे निमित्त केले व ही गीता संपूर्ण जगाला सांगितली. आता ही जी ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. कारण ती ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्या जीवनामध्ये फायदा काय होतो? स्वतः नाथ महाराज सांगतात. बावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, बावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनिया वाच ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. बावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, बावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. कृपा करी हारे तयावरी, कृपा करी हारे तयावरी. सोमुखे आपण सांगे तोच विष्णू, सोमुखे आपण सांगे तोच विष्णू, सोमुखे आपण सांगे तोच विष्णू, सोमुखे आपण सांगे तोच विष्णू. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. मग आपण ती गीता, ती ज्ञानेश्वरी, आपण त्या ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी वाचली पाहिजे. मग त्या एक ओवी वाचण्याचा आमच्या जीवनामध्ये फायदा काय? तर फायदा असा आहे की आपण जर ती एक तरी ओवी वाचली तर आपल्याला देव सुद्धा प्रसन्न होऊ शकतो. एवढी ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वरी हिला फार मोठे महत्त्व आहे. स्वतः ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. बाप बाप ग्रंथ गीता, वेद प्रतिपाद्य दैवता, तो भगवान वक्ता ये ग्रंथी. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वरीला फार मोठे महत्त्व आहे. म्हणून आजच्या सेवेकरता ज्ञानेश्वरी मधीलच ओवी निवडली. देहाच्या गावालिया
जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणो नये धनंजया जिया परी. ह्या विश्वामध्ये जो जो मनुष्य जन्माला आला त्याला जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, ते भोगावेच लागतात. मग तो कितीही मोठा असला तरी त्याला जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही. आजपर्यंत या पृथ्वी तलावर जो जो मनुष्य आला त्याला मरण हे निश्चित आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. मग तो कितीही मोठा असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, पण त्याला मरण हे निश्चित आहे. कारण हा देह आपला नाही. मग हा देह कोणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. हा देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 तेथे मनुष्याचे काय आहे? 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 देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 तेथे मनुष्याचे काय आहे? हा देह आपला नाही. मग हा देह कोणाचा आहे? तर कुबेराचा आहे. जर आपल्याला कुठे लागलं तर आपण म्हणतो मला लागलं, मला लागलं. पण हा देह आपला नाही, कारण हा देह खूप नाशवंत आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह खूप नाशवंत आहे. मग ह्या देहाने आपण देवाचं भजन केलं पाहिजे, कारण देवाने आपल्याला हा देह देवाच्या भजनाकरिताच दिलेला आहे. मग आपण ह्या देहाने आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपण ह्या देहाने देवाचं भजन केलं पाहिजे. आपल्याला हा देह देवाने भजनाकरिताच दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना
देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. मग देवाने आपल्याला हा देह भजनाकरिताच दिलेला आहे. पण ह्या विश्वामध्ये काही लोक असे आहेत की जन्माला आल्यापासून कधी देवाचं भजन केलेलं नाही. बघा, तुम्हाला सुंदर असं एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक 80 वर्षाचे आजोबा राहत होते. आजोबांचा मरण काळ जवळ आला आणि आजोबांची वाचा गेली. आता वाचा म्हणजे आजोबांना काही बोलता येणार. मुलांनी कोणताही प्रश्न केला की आजोबासारखे असं आणि असं करायचे. माझ्या हाताकडे लक्ष द्या तरच दृष्टांत कळेल. आजोबा असं आणि असं करायचे. आता मुलांनी बऱ्याच लोकांना दाखवून बघितलं, पण आजोबांचं काय आहे हे कोणालाच कळलं नाही. मग आजोबांचा एक मित्र आजोबांना भेटण्याकरिता आला. तो म्हणाला, मुलांना, तुमचे बाबा असं म्हणताय की मी आत्तापर्यंत जे काही धन, पैसा, संपत्ती जी काही कमवली आहे ना, ती सगळी या मागच्या भिंतीमध्ये आहे. आता पैसा मिळणार म्हणजे कोण नाही म्हणणार आहे हो. पैसा म्हटला की माणसाला गुदगुल्याच होतात. आता मुलांनी पहिली भिंत पाडली पण पैसा भेटला नाही. दुसरी भिंत पाडली पण पैसा भेटला नाही. तिसरी भिंत पाडली पण पैसा भेटला नाही. अख्खा बंगला पाडला पण पैसा भेटला नाही. आता मुलं रडू लागले. तेवढ्यात मुलांचा मित्र बाबांना भेटण्याकरता आला. तो म्हणाला, तुम्ही पुण्यामध्ये जा. पुण्यामध्ये एक अशी वनस्पती आहे की ती वनस्पती खाल्ली की काही काळ माणसाला बोलण्याची परवानगी मिळते, पण तिची किंमत आहे 5 लाख रुपये. आता मुलांनी कर्ज काढलं, गाडी भाडं खर्च केलं, 5 लाख रुपये घेतले, पुण्यामध्ये गेले. तिथून ती वनस्पती आणण्यामध्ये आली. मुलं घरी आले. ती वनस्पती मुलांनी बाबांना खाण्याकरिता दिली. बाबांची वाचा आली. सगळे मुलं बाबांच्या शेजारी जाऊन बसली आणि बाबांना विचारलं की का हो बाबा, एवढ्या दिवसांपासून तुम्ही असं आणि असं नेमकी करतात तरी काय? तेव्हा बाबांनी उत्तर दिलं, अरे मूर्खांनो, माझी जीव जायची बारी आली. मी तुम्हाला एवढ्या दिवसांपासून सांगतोय, आपलं जे काही धान्य पाकडायचं सूप आहे ना, ते सूप 15 दिवसापूर्वी आपली शेजारची बाई घेऊन गेली होती. म्हणजे बघा, मरायला टेकला तरी पण आपली संसाराची चिंता. पण आपण जो काही जन्माला आलेलो आहोत, आपण जो काही संसार करतोय, तो संसार कसा आहे? दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ह्या विश्वामध्ये कोठे सुख नाही. मग आपण हा संसार का करतात? कारण संसार हा सुख देणारा पण आहे आणि दुःख देणारा पण आहे. पण आपल्याला जर संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर आपण परमार्थ सुद्धा केला पाहिजे. नाथ महाराज त्याचं उत्तर सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. करावे भजन करा वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसार करा, पण संसार करता करता प्रपंच करा. संसार करता करता परमार्थ करा. कारण या संसारामध्ये सुखच नाही.
कारण देवाचं नाम किती मोठं आहे माऊली हरिपाठात वर्णन करतात. गगनाहुनी वाड नाम आहे, ज्ञानदेवा पूसे निवृत्तीसी चाड. गगनाहुनी वाड नाम आहे, आकाशापेक्षा थोर नाव माझ्या भगवंताचं आहे. मग ज्या देवाने हा निसर्ग एवढा सुंदर बनवला, ज्या देवाचं नाम एवढं सुंदर आहे, मग तो देव किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा, अब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्या देवाने एवढा सुंदर निसर्ग बनवला, तो देव किती सुंदर असेल. पण ज्या देवाने आपल्याला हा देह दिला, या देहामध्ये काही देहाचे गुण पण सापडतात आणि दोष पण सापडतात. आता दोष याच्याकरता पाहायचे आहे की याची असक्ती नसावी. मी म्हणजेच देह व देह संबंधित माझ्या यामी आपण करोडो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये फिरत आहोत. माऊली वर्णन करतात. अहम ममतेच्या लवड सुवडी, मातेच न पावती बापुडी. म्हणून जन्म मरणाच्या दाथुरी, दहुलटी ठेली. ज्या मातेच्या उदरात या देहाची निर्मिती होते, ती जागा अतिशय घाणेरडी असते. माऊली वर्णन करतात. मातेची उदर कोरी, पचोनी विष्टेच्या दातरी. उकडोनी नवमासवरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मनी मरती. देह जन्माला आल्याबरोबर याचे विटाळ पाडावे लागते व मरणानंतर 13 दिवस सुतक धरावे लागते. म्हणजे हा देह किती घाणेरडा आहे. विष्टेला माणूस शिशी म्हणतो, पण तीच विष्ठा म्हणते, रे मूर्ख माणसा, मी काल पूर्वी लाडू जिलेबी होते, लोक माझ्याकडे बघून जिभल्या चाटायचे, पण तुमच्यामधल्या एकाने माझा अंगीकार केला म्हणून मला ही अवस्था प्राप्त झाली. मग घाणेरडा कोण? देहास मुख्य 9 द्वारे आहेत. एकाही द्वारातून चांगला पदार्थ येत नाही. बघा, आपण जर केळी खाल्ली तर ती आपल्या पोटात 2 तासात सडते, आणि जर तीच केळी गटारात टाकली तर तिला सडायला 6 दिवस लागतात. म्हणजे आपला देह किती घाणेरडा आहे. मग ह्या देहामध्ये देवाने काही गुण पण दिले आहेत. याचा थोडा विचार. हात फक्त मानवालाच आहे, बाकी कोणत्या योनीत हात नाही. कर ह्या कोटीमध्ये याचा विस्तृत विचार केलेला आहे. हसणे, माणूस असतो, बाकी कोणीही हसत नाही. प्राणी, झाडे सुद्धा रडतात असे इतिहासात वर्णन आलेले आहे. कारण जेव्हा
शिवाजी राजे गेले तेव्हा राजांचा कुत्रा रडत होता. प्राणी झाडे सुद्धा रडतात. शिवाय हसण्याला पैसे लागत नाही. हसण्याचे बरेच प्रकार पडतात. स्मित हास्य, कुत्सित हास्य, विकट हास्य. आमच्या विठ्ठलाच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य आहे. सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. देवाच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आहे. समजा अजून एक उदाहरण देते. एखादा किती काळा मनुष्य असला, किती काळा असला, पण त्याच्या चेहऱ्यावर जर हास्य असेल तर त्याच्याकडे बघून आनंद वाटतो. पण एखाद्याने किती मेकअप केलेला असू द्या, पण त्याच्या चेहऱ्यावर जर हसूच नसेल तर त्याच्याकडे बघून वाईट वाटतं. कारण जेव्हा रामप्रभू वनवासाला निघाले होते तेव्हा रामप्रभू हसत निघाले होते. सगळे लोक रडत होते. तेव्हा एका माणसाने प्रश्न केला की प्रभू, सगळे लोक रडतात, मग तुम्ही एकटेच का हसतात? तेव्हा प्रभूने गोड उत्तर दिलं, मी जर मागे पाहून रडलो तर पिताजी म्हणतील माझ्या वचनाकरता निघाला पण रडत रडत. मी जर पुढे पाहून रडलो तर रावण म्हणेल मला मारण्याकरता निघाला पण रडत रडत. मी जर वरती पाहून रडलो तर सूर्य म्हणेल माझ्या वंशात रडका राजा निपजला. आणि मी जर खाली पाहून रडलो तर सासूबाई म्हणतील मला रडका जावई मिळाला. म्हणून मी हसत चालू. हसा पण फसू नका. कारणाशिवाय हसला तर लोक आपल्याला वेडे म्हणतील. आता तिसरा प्रकार उभा. माणूसच उभा आहे. बाकीच्या योनीत देह आडवे आहेत. वृक्ष उभा आहे पण अचल आहे. माणूस उभा आहे पण चल आहे. माणूस उभा आहे पण चल आहे. आता आमचा पांडुरंग सुद्धा उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया. आमचा देव सुद्धा उभा आहे. कदाचित देवास वाटले असावे की हा पुढे निवडणुकीस उभा राहू म्हणून देवाला आपल्याला उभं केलंय का? तर नाही. बसलेल्या उठलेल्यापेक्षा बसलेल्या झोपलेल्यापेक्षा उभा असलेला पटकन जातो. म्हणून पांडुरंग उभा आहे. कारण आपल्या भक्ताने जर हाक मारली तर त्याच्या हाकेला धावून जाण्याकरता देव सुद्धा उभा आहे. आता चौथी गोष्ट बोलणे. बोलण्यामुळे माणसाने फार प्रगती केली आहे. बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. आता बाकीचे बोलतात पण काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. पशु पक्षी प्राणी सुद्धा बोलतात पण ते त्यांचं बोलतात. आता पोपट बोलतो पण काय बोलतो हे त्याला कळत नाही. बघा तुम्हाला थोडा एक दृष्टांत सांगते. एक पोपटावाला एका गावामध्ये राहत होता. त्या पोपटावाल्याने त्या पोपटाला एक वाक्य शिकवले. ते वाक्य म्हणजे यात काय संशय. आता तो पोपटावाला पोपटास विक्री करता गावात घेऊन आला. एक माणूस पोपट खरेदी करण्याकरता त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारलं का रे ह्या पोपटाची किती किंमत? तेव्हा पोपटावाला म्हणाला ह्या पोपटाची 2000 रुपये किंमत. आता तो माणूस म्हणाला एवढी किंमत? तेव्हा पोपटावाला म्हणाला हो, हा पोपट बोलतो. आता या हौशी माणसाला फार आनंद वाटला. त्या पोपटावाल्याने पोपटास विचारलं का रे पोपटा, तुझी 2000 रुपये किंमत आहे की नाही? पोपट काय म्हणला यात काय संशय. म्हणजे बघा मग हौशी माणसाने तो पोपट खरेदी केला. तो आपल्या घरी जाण्याकरता निघाला. चौकात आला. पारावर 2-3 माणसं बसलेली होते. एका माणसाने आवाज दिला काय रे बाळू, कितीला पोपट आणला? तेव्हा बाळू म्हणाला 2000 रुपये मोजले. मग त्या माणसाने बाळूला विचारलं का रे बाळू एवढी किंमत पोपटाची? तेव्हा त्या बाळूने सांगितलं की हा पोपट साधा सुद्धा नाही, हा पोपट बोलतो. आता एक माणूस चतुर होता. त्या माणसाने प्रश्न केला का रे पोपटा, तुझी 2000 रुपये किंमत देऊन हा फसला की नाही? पोपट काय म्हणला यात काय संशय. म्हणजे बघा
पोपट बोलतो, पण काय बोलतो हे त्याची त्याला कळत नाही. माणसाने विचारात पडून बोलण्यापेक्षा विचार करून बोला. आता 5वा प्रकार ज्ञान. ज्ञान फक्त मानवालाच आहे, बाकी कोणत्या योनीत ज्ञान नाही. ज्ञान आहे पण मर्यादित आहे. तर कोणत्या मर्यादा? आहार निद्रा भय मैथुनम च सामान्य तत्पशुभिर्नाम ज्ञानो हितेचाधिको विशेषो ज्ञानहीनं च पशुभिर्नाम. ज्ञान आहे पण मर्यादित ज्ञान. पण मानवालाच फक्त अधिक ज्ञान का? तर भजनाचे. याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. देवालाच भजनाचे, मानवालाच भजनाचे ज्ञान आहे, बाकी कोणालाच भजनाचे ज्ञान नाही. कारण मानव देवाचं भजन करतो. आता मानव देवाचं भजन करतो म्हणून याची इच्छा देव सुद्धा करतात की आम्हाला मृत्यू लोकावरती भजन करता यायचं आहे. पण कोणते देव? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया जिया परी. शेवटचे 5 ते 10 मिनिटं घेते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. आज ह्या भवर परिवारामधून आज ह्या आई निघून गेल्या. खरं तर ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. ज्या दिवशी घरातून आई जाती ना त्या दिवशी घरावरती दुःखाचा डोंगर कोसळतो आणि विचार येतो, आई कुणा म्हणू मी, आई धरी नादाने, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत, ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आई बाप किती कष्ट करायचे. पूर्वीच्या काळी किती गरिबीचे दिवस. घरामध्ये खाण्याकरिता अन्न नाही, पिण्याकरिता पाणी नाही. मुलाने शाळेमधून घरी यावं आणि म्हणावं, आई मला फार भूक लागली ग. बाबा मला फार भूक लागली हो. आईने घरामध्ये जावं, टोपलं उचकावं, टोपल्यामध्ये अन्नाचा कण नाही. सांदी कोपऱ्याला बघावं, सांदी कोपऱ्यामध्ये अन्नधान्याचा कण नाही. आईने घराच्या बाहेर यावं, आईने बापाकडे बघावं, बापाने आईकडे बघावं. दोघांच्या डोळ्यामधून पाणी यावं. दोघांनीही दुसऱ्याच्या बांधावरती जावं. हडाचे काळे करावे, रक्ताचं पाणी करावं. 2 पैसे कमवावे, त्याचं अन्नधान्य घ्यावं. घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्याकरिता द्यावं ना. एवढी आई बापाची गरिबी. कवी नारायण सुर्वेंची गोड कविता आहे. हंबरुण 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 वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.
काट्या कुट्या वेचायला माय जाई राणी पायात नसेवान तिच्या हिंडे अनवाणी इचू काट्या ले तिचं मातात नसे पाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे हंबरून वसरले घरामध्ये खाण्याकरता अन्न नसायचं पिण्याकरता पाणी नसायचं आईने आपल्या रक्ताचं पाणी करावं हाडाचे काढ करावे 2 पैसे कमवावे त्याचं घ्यावं अन्नधान्य आणि मुलाला खाण्याकरता द्यावं एवढी आई बापाची गरिबी पण त्याच मुलांचं लग्न झालं मुलं मोठे झाले की आपल्या आई वडिलांना काढून देतात आणि आपले आई वडील म्हणतात मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळले तुने नाही पाणी पाजले जीवन पाणी कधी पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई आता कशाला म्हणतोस आई आणली नाही कधी काय मिठाई डॉक्टर गोळ्यान कसली दवाई डॉक्टर गोळ्यान कसली दवाई मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुनी नाही पाणी पाजले तुनी नाही पाणी पाजले तुनी नाही पाणी पाजले असं आई बापाला म्हणायची वेळ येते पण आपण त्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे कारण त्या आई वडिलांचा आपल्यावरती एकच मोठा उपकार तो कोणता जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला तेच लागेल रे पायाला पाणी तिच्या डोळ्याला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला उपकार हा मोठा झाला आज या परिवारामधून या आई निघून गेल्या अरे आता आमचा नीलू दादा आहे म्हणेल कुणाला तो कुणाला हक्का मारेल आणि कोण होऊ दे त्याला आई 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 हक्का मारू मी कुणाला आई 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 हक्का मारू मी कुणाला आई 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 हाका मारू कुणाला आई 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 हाका मारू कुणाला सोडून यावेली आई झाले कयाला सोडून यावेली आई आम्हाले निराला आई 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 मरू मी कुणाला आई 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 मरू मी कुणाला आई 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 आता म्हणून कुणाला आई 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 हाका मारू कुणाला आज या परिवारामधून ह्या आई निघून गेल्या ती आई कशी असते तू कितनी सच्ची है तू कितनी अच्छी है
प्यारी प्यारी है वो माँ, वो माँ, वो माँ, प्यारी माँ के जो दुनिया है कि वन है कांटों का तू फुलवारी वो प्यारी माँ. ती आई कशी असते. आज ह्या परिवारामधून ह्या मायाताई निघून गेल्या. या ताईंच्या पश्चामध्ये जो काही परिवार असेल, आईंचे मुलं, आईंचा मुलगा आमचा निलेश मामा, आईंचे भाऊ आहेत, तसेच ज्यांनी मला आजची सेवा दिली ते माझे वडील व संपूर्ण भवर परिवार, सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या कृपा आशीर्वादाने माझे आई वडील व तुम्ही सर्व श्रोतेजण टाळकरी माळकरी तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला विराम देते. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री